श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने राजेंद्र सोमवंशी यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव। नाशिक येथील दी एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक या संस्थेतील वाय.डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील पर्यवेक्षक श्री राजेंद्र सोमवंशी यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर प्रतिष्ठानाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, श्री कालिका संस्थानाचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, आयोजन समिती अध्यक्ष अशोक दुधारे, कार्याध्यक्ष राम पाटील, सचिव आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या 29 वर्षाच्या सेवेमध्ये राजेंद्र सोमवंशी यांनी क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार यावेळी देऊन गौरवण्यात आले। राजेंद्र सोमवंशी हे श्री माणकेश्वर वाचनालय निफाडचे संचालक, सवानाचे सांस्कृतिक समिती सदस्य माणुसकी फाउंडेशन निफाड, पद्मश्री नाधो महानोर सांस्कृतिक प्रतिष्ठान निफाड यासारख्या अनेक संस्थांवर कार्यरत आहेत। आपल्या अनेक उपक्रमांमधून श्री राजेंद्र सोमवंशी यांनी वेगळेपणा सिद्ध केले आहे। याचाच परिपाक म्हणून यापूर्वी त्यांना अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। श्री कालिका संस्थान नाशिक यांनी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना सन्मानित करताना विषयतत्वाने विविध क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला बळकटी देण्याचे काम केले आहे। याबद्दल राजेंद्र सोमवंशी यांचे दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी माननीय हेमंत वरकले, शाळेचे चेअरमन श्री रमेश महाशब्दे, सरस्वती विद्यालयाचे चेअरमन माननीय रवींद्र कदम, सरस्वती विद्यालय निफाडचे चेअरमन माननीय नंदलालजी चोरडिया, निफाड इंग्लिश स्कूलचे चेअरमन ॲडव्होकेट प्रवीण ठाकरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे, नगराध्यक्ष सौ कविता धारराव, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माननीय शिवाजीराव ढेपले, चेअरमन संजय आहेर, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष माननीय संजय चव्हाण, NDST-NTचे संचालक माननीय संग्राम करंजकर, शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष माननीय KK आहेर आदी मान्यवरांनी यासाठी राजेंद्र सोमवंशी तसेच सन्मानित असलेल्या सर्व शिक्षकांचे या ठिकाणी अभिनंदन केले। महाराष्ट्र 7/12 न्यूज प्रतिनिधी नाशिक। सातत्याने सुरू ठेवलेला आहे आणि आदरणीय दुधारे सर असतील, आदरणीय दत्ताजी असतील, या सगळ्या परिवारानं हा जो काही उपक्रम कालिका संस्थांच्या माध्यमातून सुरू ठेवलेला आहे या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि आमच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप ही नुसती कौतुकाची थाप नाही तर ही जबाबदारीची थाप आहे असं समजून यापुढेही आमच्याकडनं आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी आम्हाला कसं काम करता येईल, विद्यार्थ्यांसाठी आम्हाला कसं त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं देता येईल यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन देतो।